मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर आणि ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा। चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशी व्हिडिओला छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करायचा, कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आहे आपल्याला मटका गळ्याचा आकार। तर ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। मैत्रिणींना जास्त आहे ना मटका गळा आणि गोल गळा हा जास्त आवडतो, म्हणून आपण मटका गळ्यावर डिझाईन बनवणार आहे। नंतरून घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजूकडे करून पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच आकार घ्यायचा कॅनव्हासवरती आखून। सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे, पुन्हा घडी करायची कॅनव्हासला आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा। आता रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपला आकार तयार होतो। आता ब्लाऊज पीस घ्यायचा आपण, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा। पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं कॅनव्हास ठेवायचं। सेंटरला सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची, सेंटर व्यवस्थित बघायचा, नंतर पिन लावायची, खाली सुद्धा पिन लावून घ्यायची। जी रेषा आपण आखली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची, म्हणजे गळ्याचा आकार कुठेही चुकत नाही। शिलाई मारून झाली की हा मधला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे। शिलाई जवळ 1.5 इंच अंतर सोडून आपण हा मधला कपडा कट करून घ्यायचा आहे। नंतर हे गळ्यावरती असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे, त्याच्याने आपल्याला कॅनव्हास आणि अस्तर वळवायला मदत होते। बघा याप्रमाणे असं मध्ये फोल्ड करायचं, वरतून द्यायची दाबटीप देताना सुद्धा कुठेही घाई करायची नाही, म्हणजे अगदी परफेक्ट असा गळा आपला तयार होतो। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला असे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। आता कपड्याला पलटी करून सगळीकडनं अस्तर घ्यायचं जॉईंट करून। इंस्टाग्रामला सुद्धा आपलं सखी लेडीज टेलर या नावानेच पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायचं आहे। उरलेला जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। बघा याप्रमाणे सगळीकडनं व्यवस्थित कट करायचं, म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग छान येते। आता टक्स मारून घ्यायचे आहेत, खाली अर्धा इंच पकडायचं, वरती 4.5 पकडायचं आणि दोघंही टक्स सारखेच मारून घ्यायचे। लगेच पट्टी घ्यायची, आपल्याला ती पट्टी कमरेला लावायची, म्हणून तिला एका बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून अशी ठेवायची ब्लाऊजवर आणि शिलाई मारून घ्यायची। सेंटरला आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, त्याच्याने आपला पाठीचा भाग जो आहे ब्लाऊज घातल्यानंतर वरती तरंगत नाही। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची। पाठीचा भाग अगदी असा छान तयार आपला झालेला आहे। कॉन्ट्रास्ट आपण पट्टी घेतली 1 इंच रुंदीची, तिला फोल्ड करायचं आणि शिलाई मारून घ्यायची। बघा दाब्याचं एक अंतर आपण सोडलं आणि शिलाई मारून घेतली। तिला सुई दोऱ्याची साहाय्याने आपल्याला पलटी करून घ्यायचंय। ह्याप्रमाणे आपली ही पलटी केल्यानंतर असं तयार होते। त्याचे आपल्याला साधारण 1.5 इंचाचे हे तुकडे करून घ्यायचे। असे तुकडे आपण करून घेतले। आता आपल्याला गळ्याला आतल्या बाजूने असं फोल्ड करून आणि ते लावून घ्यायचे। गोल आकार तयार होईल ह्या पद्धतीने आपल्याला हे लावायचे।
मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळेल. बघा, याप्रमाणे आपण पूर्ण गळ्यावरती ही डिझाईन लावून घेतली. गळ्याच्या आतमध्ये आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची आहे आणि नंतर कपड्याला पलटी मारून हे असं एक्स्ट्राचं दिसतंय ना, ते सगळं असं कट करून घ्यायचं आहे. सुंदर आणि छान डिझाईन आपण आज बनवली. तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्ही, आणि नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघायची ही डिझाईन. आता आपण इथे एक लेस लावून घेणार आहे. अगदी नाजूक अशी लेस आपण इथे लावणार आहे गळ्यावरती. जसा गळ्याचा आकार आपण दिलाय त्याच आकारामध्ये ही लेस आपल्याला लावून घ्यायची. आता पाऊण इंच अंतर मोजायचं आणि पूर्ण गळ्यावरती अशी आपल्याला रेष मारून घ्यायची, पाऊण इंच अंतर सोडून. याप्रमाणे आपण रेष मारली. आता ते बाजूला ठेवलं. 3 इंच रुंदीची आपण ही पट्टी घेतली, तिला असं फोल्ड केलं, शिलाई मारून घ्यायची आणि कशाच तरी सहाय्याने तिला पलटी करून घ्यायची. पलटी केलं की जिकडनं आपण शिलाई मारली ना त्याच बाजूने त्याला अशी दाबटीप द्यायची. आता त्या पट्टीला आपल्याला 4 इंच असं मोजून घ्यायचं. बघा, हे 4 इंचाचे आपण तुकडे केले. सुई दोरा घ्यायचा आहे आणि जिकडनं शिवलेले आहे ना आपण शिलाई मारली त्याच बाजूने असे छोटे छोटे टाके आपल्याला टाकायचे. टाके टाकले की दोरा खेचून घ्यायचा आणि पट्टीचे इकडचं टोक आणि तिकडचं टोक आपल्याला जॉईंट करून टाका टाकून घ्यायचं. बघा, ह्याप्रमाणे तयार होतं ते. पॅक करून घ्यायचं व्यवस्थित. दुसरं सुद्धा आपण करून बघूया. ज्या बाजूने आपण शिलाई मारली त्याच बाजूने असे छोटे छोटे टाके टाकायचे. दोरा व्यवस्थित खेचून घ्यायचा आणि दोघं पट्टीचे जे दोन्ही टोकं आहे ते आपल्याला पुन्हा एक टाका टाकून जॉईंट करून घ्यायचे, म्हणजे त्याचं बरोबर अशी अर्धी पाकळी तयार होते. याप्रमाणे डिझाईन आपण बनवून घेतली. आता जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला ही डिझाईन लावून घ्यायची. पूर्ण डिझाईन आपली लावून झाली. त्याच्यावरती सुद्धा आपण छान अशी लेस आता लावणार आहे. शिलाईच्या बाहेर जर कपडा असेल तर तो कट करून घ्यायचा आहे. बघा, ही छान अशी लेस आपण इथे आता लावून घेणार आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई मारायची आहे, म्हणून पहिले एक साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. बघा, लेसला आपली शिलाई मारून झाली. दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. आता आपल्याला इथे खाली सुद्धा कमरेला एक लेस लावून घ्यायची, त्याच्याने आपल्या ब्लाऊजचा लुक आणखी वाढणार आहे. आता आपल्याला नॉट बनवून घ्यायचे. लगेच नॉट घ्यायचे, लटकन बनवून घ्यायचे आहेत आपल्याला छान असे. तर आपण हे कपड्याचे चौकोनी तुकडे आपण घेतले, 2 तुकडे आपण चौकोनी घेतलेले. जी डिझाईन आपली आता गळ्याला लावली तीच आपण घेतली ना, असं बघा, ह्याप्रमाणे इथे शिलाई मारून घेतली. पुन्हा कपडा फोल्ड करून त्याच्यावरती पुन्हा दाबटीप दिली आणि पुन्हा ओपन करून सगळीकडनंही शिवून घेतली. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे छान अशी. आणखी एक आपण लेस लावून घेऊ खाली, म्हणजे लटकन आपलं खूप सुंदर दिसेल.
बघा अगदी छान असं लटकन आपण बनवलं आहे, त्याचप्रमाणे दुसरंही लटकन आपण बनवून घेऊ. व्हिडिओ पूर्ण बघायची मैत्रिणींनो, कमेंटमध्ये मला सांगायचं आहे मला आजची व्हिडिओ कशी वाटली. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याच्याने रोजच्या रोज तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आणि छान छान व्हिडिओ रोज बघत चालायचं आहे, कमेंट करत चालायचं आहे. बघा ही सुद्धा लटकन आपण त्याचप्रमाणे बनवून घेतलं. इंस्टाग्रामवरती आपलं सखी लेडीज टेलर या नावाचं पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायचं आहे. आता वरतून इथून 2.5 इंच मोजून आणि आपण ही नॉड जॉईंट करून घेतली. आता आपण सुई दोरा घ्यायचा आहे आणि ह्या जी आपण मध्ये जी डिझाईन बनवली त्या डिझाईनमध्ये आपल्याला मणी लावून घ्यायचे. प्रत्येक मणी लावल्यानंतर तुम्ही तिथे दोऱ्याला गाठ मारून खालच्या साईडने दोऱ्याला गाठ मारायची आणि दोरा तोडून पुन्हा दुसरा मणी लावायला घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट लावले तरी चालेल. बघा ह्याप्रमाणे पूर्ण डिझाईनला आपण मणी लावून घेऊया. आपले मणी सुद्धा लावून झालेले, पूर्ण डिझाईन तयार झाली. मैत्रिणींना आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आपला आजचा व्हिडिओ अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर सुद्धा करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.